हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन, श्री गजानन। तर मी दर गुरुवारचे गजानन महाराजांच्या मंदिरातले व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते। तर हा व्हिडिओ आहे काही स्पेशल। तर आता आरतीचा टाईम झालेला आहे आणि आम्ही सगळे आरतीसाठी जमलेलो आहोत। तर आम्ही कशा पद्धतीने आरती करतो आज मी तुमच्याबरोबर आरती आणि आरतीमध्ये आम्ही कोणत्या कोणत्या आरत्या म्हणतो, काय म्हणतो, हे सगळं तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे। तर चला मग आपण बघूया आम्ही कशा पद्धतीने आरती करतो। तर अर्थातच कोणत्याही आरतीची सुरुवात होते गणपती बाप्पाच्या आरतीपासून आणि आमच्याकडे पण मंदिरामध्ये आधी गणपती बाप्पाची आरती होते आणि त्याच्यानंतर होते गजानन महाराजांची आरती आणि त्याच्यानंतर होते मंत्रपुष्पांजली, त्याच्यानंतर होते कर्पूर गौरम आणि त्याच्यानंतर होतं बावन्नीला सुरुवात। जेव्हा बावन्नी होते ना, तर बावन्नी होत असताना प्रत्येक व्यक्ती आम्ही मंदिरामध्ये जाऊन माऊलींचं दर्शन घेतो, नमस्कार करतो आणि प्रसादाच्या रांगेमध्ये उभं राहत असो। त्याच्यानंतर प्रसाद घेतला की अर्थातच भजन, प्रसादाला भरपूर अशी रांग असते। प्रसाद घेतल्यानंतर बराच वेळ आमचा जवळजवळ 20 मिनिट तरी प्रसादातच जातो आणि प्रसाद घेतल्यानंतर अर्थातच भजन आणि भजनालाही सुरुवात आधी होते गणपती बाप्पाच्या भजनापासूनच, म्हणजे गणपती बाप्पाच्या गाण्यापासून। तर अशा पद्धतीने आमच्याकडे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आरतीचा ह्या पद्धतीने आम्ही करत असतो। तर आरती बऱ्याच वेगवेगळ्या लोकांच्या हाताने होते, म्हणजे ज्यांची इच्छा असेल तर ते आरती करतात। तर प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे कोणी ना कोणी असतं आरतीसाठी। तर गजानन महाराजांच्या आरतीनंतर जो प्रसाद होतो तर त्या प्रसादामध्ये अर्थातच माऊलींचा आवडता नैवेद्य पिठलं पोळी आणि भात, त्याच्यानंतर गोड वगैरे काहीतरी असतं किंवा केळी वगैरे। तर अशा पद्धतीने हा प्रसाद असतो। दर गुरुवारी हा प्रसाद नक्की असतोच। तर हे बघा, आरतीच्या वेळेस भरपूर असे लोक जमत असतात आणि नंतरही बरेच जणांचे ऑफिस लेट सुटतात। तर बरेच जण भरपूर उशिरा आरती झाल्यानंतरही जवळजवळ 9-10 वाजेपर्यंत इथे भाविक येतच असतात। त्यांच्या कामानुसार वेळेनुसार जशी वेळ मिळेल तशी बरेच भाविक रात्री 10 वाजतासुद्धा येतात, कारण बऱ्याच जणांची ड्युटी असते, काहींचे काम असतात किंवा काहींचे दुकान असतात। तर दुकान वगैरे बंद झाल्यानंतर उशिरा पण येतात। तर अशा पद्धतीने माऊलींच्या मंदिरामध्ये आम्ही आरती दर गुरुवारी करत असतो। तर हे बघा, इथे असतो प्रसाद आणि प्रसादाला भरपूर अशी रांग असते। जेव्हा बावन्नी चालू असते ना, त्याच टायमामध्ये प्रसादाला रांग ही सुरू होते। तर आजही प्रसादामध्ये आहे पिठलं पोळी आणि केळीच्या पानावरच हा प्रसाद घेतो, सगळेजण घेतात। आणि केळी आणि गोडमध्ये आहे आज सोनपापडी। तर अशा पद्धतीने हा प्रसाद दर गुरुवारी असतोच। कधी गोडमध्ये जिलेबीही असते, म्हणजे कोणताही गोड पदार्थ असतो। तर भरपूर असे भाविक येतच असतात आणि भरपूर असे प्रसादाचंही आस्वाद घेतात। तर खूप सुंदर असा प्रसाद असतो आणि अगदी आम्ही तर आरती, प्रसाद आणि भजनामध्ये अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो की आम्हाला कळतच नाही 2-3 तास कसे गेले ते। तर खरंच खूप मजा येते। तर हे बघा, ह्या पद्धतीने भरपूर असे भाविक आलेले आहेत आणि सगळे प्रसाद घेतल्याशिवाय कोणीसुद्धा जात नाही। आणि इथल्या प्रसादामध्ये ही खासियत आहे, कितीही भाविक आले तरी हा प्रसाद कधीही कमी पडला नाही। मला तरी नाही आठवत की प्रसाद कधी कमी पडला, म्हणून भरपूर असा प्रसाद उरलेला असतो, पण कमी नाही पडत। कितीही भाविक आले तरीसुद्धा कमी नाही पडत। आणि राईसही असतो, हे बघा अशा पद्धतीने भातही असतो, फोडणीचा भात। आणि इथे भरपूर अशी जागा पण आहे भाविकांना बसण्यासाठी। प्रत्येकजण प्रसाद घेतलं की प्रसाद खाण्यासाठी साईडला भरपूर जागा आहे, तिथे प्रसाद घेतात आणि भजनाचा सुद्धा सगळेजण आनंद घेतात। तर हे बघा
प्रसाद वगैरे बनवून ठेवलेला आहे. तर आम्ही तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता माऊलींचे सगळे असे आहेत मागे लावलेले. तर त्यांचे सगळे जे पण चमत्कार झालेले आहेत माऊलींचे तर ते सगळे फोटो मागे लावलेले आहेत आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं.
Hello, check.